नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. केंद्रीय रेल राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू कधी काळी काँग्रेस पक्षामध्ये होते, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एकूणच देश बुडवे रागरंग त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पक्षाला रामराम ठोकला, भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना महत्वाची जबाबदारी दिली. संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान रवनीत सिंग आणि राहुल गांधी यांचा आमनासामना झाला. राहुल गांधी त्यांना ट्रेटर म्हणाले. रवनीत सिंग सुद्धा गप्पा बसले नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता राहुल गांधी यांना त्यांची अवकात दाखवली. राहुल गांधी यांना त्यांनी सुनावलं की आप देश के दुश्मन है. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 फेब्रुवारी रोजी फोन कॉल केला होता आणि भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान ट्रेड डील होणार याचे संकेत दिले होते. या फोन कॉल नंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी जी मूर्ख बडबड चालवलेली आहे ती बडबड म्हणजे निर्बुद्धपणाचं शुद्ध प्रदर्शन आहे. निर्बुद्धपणाला, अर्धवटपणाला, मूर्खपणाला देशाच्या सीमा नसतात हे स्पष्ट करणारी ही उदाहरणं आहेत. पराभव सतत वाट्याला येतोय आणि भविष्यामध्ये विजय मिळण्याची आशा अत्यंत धुसर झालेली आहे. या परिस्थितीमुळे काँग्रेस पक्ष प्रचंड पिसाळलेला आहे. जेफ्री एप्स्टीन याचा संबंध त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला. एक AI व्हिडिओ बनवला आणि या AI व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्स्टीनशी चर्चा करतायत आणि नाचतायत अशा प्रकारचं दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. खरं तर नाच गाण्याचा संबंध नेहरू गांधी परिवाराशी अत्यंत घट्ट आहे. एडविना माउंटबॅटन यांनी अनेक वर्ष जवाहरलाल नेहरू यांना नाचवलं. त्याच्यानंतर अवघ्या काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस सरकारला KGB अनेक वर्ष नाचवत होती. मित्रोखीन आर्काईव्हमध्ये याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. त्याच्यानंतर सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांना नाचवलं. सोनिया गांधी आणि नाचाचा किती घट्ट संबंध आहे याची चर्चा देशामध्ये अनेक वर्ष होते. राहुल गांधी आणि पुस्तकांचा दूरपर्यंत संबंध असेल असं आम्हाला वाटत नाहीये, परंतु माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा निमित्त करून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे त्यांना गोंधळ घालायचाच असतो, फक्त त्याच्यासाठी जे निमित्त निवडलं जातं ते वेगवेगळं असतं. राहुल गांधी यांना पुस्तकावर चर्चा करण्याची एवढी जर खुमखुमी असेल तर त्यांनी मित्रोखीन आर्काईव्हवर चर्चा केली पाहिजे. झेवियर मारो लिखित रेड सारी सोनिया गांधी यांच्या जीवनावर भेटलेलं पुस्तक आहे, त्याच्यावर चर्चा करावी, ज्याच्यावर काँग्रेस सरकारने त्यांच्या सत्ताकाळामध्ये बंदी घातली होती. निवृत्त लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांनी चीन प्रकरणामध्ये जवाहरलाल नेहरूंनी कशी माती खाल्ली याच्यावर एक सविस्तर पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर त्यांचं ते आत्मचरित्र आहे, परंतु त्याच्यामध्ये नेहरू यांच्या चीन चुकीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे. पुस्तकाचं नाव माजी शिपाईगिरी. जॉन दळवी, ब्रिगेडियर जॉन दळवी यांचं एक पुस्तक आहे हिमालयन ब्लंडर. अशा अनेक पुस्तकांवर राहुल गांधी यांना संसदेमध्ये चर्चा करता येईल. एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलंय असा आरोप करून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा देशामध्ये धुरळा उडून देण्याची सुरुवात केलेली आहे, वातावरण निर्मितीची सुरुवात केलेली आहे. खरं तर मीडियामध्ये ज्या संदर्भांची चर्चा येते त्याचा कुठेही संबंध ना सेक्स स्कॅन्डलशी आहे ना कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराशी आहे. जेफ्री एप्स्टीन हे काय प्रकरण आहे ते आधी समजून घ्या. जेफ्री एप्स्टीन हा नेत्यांना, उद्योजकांना मुली पुरवायचा. त्याच्यामध्ये अनेक बडे अधिकारी सुद्धा आहेत, अनेक बड्या कंपन्यांचे CEO आहेत, MD आहेत. या लोकांना तो मुली पुरवायचा आणि त्यांच्या माध्यमातून त्याने एक गोतावळा निर्माण करून घेतला होता. तो या गोतावळ्याच्या माध्यमातून काम करायचा. म्हणजे जेफ्री एप्स्टीन हा पॉवर ब्रोकर होता. जगातील मोठ्या लोकांशी संबंध निर्माण करायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपली कामं करून घ्यायची. अमेरिकेमध्ये लॉबिंग करणं किंवा राजकीय दलाली करणं हे बेकायदा नाहीये. अमेरिकेमध्ये अनेक अशा लॉबिंग फर्म आहेत ज्या अनेक लोकांसाठी लॉबिंग करत असतात. जेफ्री एप्स्टीन तेच करत होता, फक्त त्याचा जरा मार्ग वेगळा होता. या एप्स्टीन फाईलची जगभरामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. ते एप्स्टीन फाईलमध्ये अनेक जणांचे उल्लेख आहेत, अनेक जणांचे फोटो आहेत. फोटो तर बिल गेट्स पासून बिल क्लिंटन पर्यंत अशा बड्या मंडळींचे फोटो आहेत आणि याच्यामुळे अनेक लोक वादग्रस्त बनलेली आहेत. अनेक लोकांच्याकडे जनता बोट दाखवते, परंतु नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जे उल्लेख आहेत ते फक्त उल्लेख आहेत. म्हणजे फोटो तर एकही नाहीये आणि उल्लेख कशा प्रकारचे. एक तिसरा माणूस चौथ्या माणसाबरोबर चर्चा करतोय आणि त्याला सांगतोय की नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी संपर्क केला आणि ते असं असे म्हणाले. हे जे संदर्भ आहेत त्याची मीडियामध्ये चर्चा आहे, परंतु सरकारने स्पष्टपणे फेटाळलेलं आहे की आमचा काही संबंध नाही म्हणून. हे जे सगळे तपशील बाहेर येत आहेत ते सगळे चुकीचे आहेत आणि या तपशिलांवर जर राहुल गांधी यांना विश्वास ठेवायचा असेल तर त्या फाईलमध्ये सोनिया गांधी यांचं सुद्धा नाव आहे. सोनिया गांधी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी जेफ्री एप्स्टीनच्या संपर्कात होत्या आणि या निवडणुका जिंकण्यासाठी जेफ्री एप्स्टीनच्या गोतावळ्याकडून त्या धडे घेत होत्या. अशा प्रकारचे हे संदर्भ आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडियाला जर AI व्हिडिओ बनवण्याची इतकी खुमखुमी असेल एखाद्याचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव असल्यामुळे, तर त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा एक छानसा व्हिडिओ बनवला पाहिजे. मोदी नाचताना बघून अनेक लोकांना आश्चर्य वाटलं, कारण मोदी यांचं व्यक्तिमत्व तशा प्रकारचं नाही आहे, परंतु सोनिया गांधी यांचा जो पूर्व इतिहास आहे तो सगळ्या जगाला माहिती आहे.
सोनिया गांधी भारतात येण्यापूर्वी लंडनमध्ये नेमक्या काय करत होत्या, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टींची या देशामध्ये प्रचंड चर्चा झालेली आहे. या चर्चेचा चावून चावून चोथा झालेला आहे. त्यामुळे देशातल्या लोकांना सोनिया गांधी यांचं चारित्र्य काय आहे हे व्यवस्थित माहिती आहे. काँग्रेसच्या सोशल मीडियाने एखादा व्हिडिओ जर सोनिया गांधी यांच्यावर बनवला आणि त्याच्यामध्ये सोनिया गांधी नाचतायत असं दाखवलं तर लोकांना अजिबात धक्का बसणार नाही, जसा धक्का पंतप्रधान नरेंद्र मोदी नाचतायत हे पाहून बसला होता. कारण सोनिया गांधींचा पूर्व इतिहास या देशाच्या जनतेला व्यवस्थित ठाऊक आहे. राहुल गांधी हे देशातले वर्तमानातले मीर जाफर आणि जयचंद आहेत, देशाचे गद्दार आहेत. देशामध्ये जर काही चांगलं घडत असेल, म्हणजे जसा भारत युरोपमध्ये मुक्त व्यापाराचा करार झाला, आता भारत आणि अमेरिकेमध्ये मुक्त व्यापाराचा करार होण्याची शक्यता आहे, तर राहुल गांधी यांना लगेच पोटदुखी व्हायला लागते, त्यांना जुलाब व्हायला लागतात आणि ते अचानक ओरडा ठोकायला लागतात. या देशाच्या सुरक्षेला मजबूत करणारं जर काय होत असेल तर राहुल गांधींना पुन्हा त्रास होतो. राफेल विमानाचा विषय आपल्याला माहिती आहे. या देशाला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने लढाऊ विमानं विकत घेण्याची गरज आहे. म्हणून सत्तेवर आल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सकडून राफेल विमानं घेण्याची तयारी सुरू केली आणि त्याच्या विरोधात सर्वाधिक ओरडा करणारा या देशामध्ये नेता कोण असेल तर तो राहुल गांधी होता. तर या राफेल विमानाने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान काय चमत्कार केला हे सगळ्या जगाने पाहिलं. आणि ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये जर राफेल विमानं आपल्याकडे नसती तर काय झालं असतं याचा विचार अनेक भारतीयांच्या मनामध्ये या ऑपरेशनच्या दरम्यान निश्चितपणे आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भलते सलते आरोप करायचे आणि आपला राजकीय विरोधाचा कंठ शमवून घ्यायचा, हा धंदा सत्ता गमावल्यापासून म्हणजे 2014 पासून राहुल गांधी सातत्याने करतायत. आणि त्याच्यासाठी गरज पडली तर कधी ते चीनच्या मांडीवर बसतात तर कधी अमेरिकेच्या मांडीवर बसतात. आता त्यांनी भारत आणि अमेरिकेचा जो मुक्त व्यापार करार होणार आहे, म्हणजे अजून या करारावर सह्या झालेल्या नाही आहेत, आता फक्त घोषणा झालेली आहे. हा जो मुक्त व्यापार करार होणार आहे त्याच्या संदर्भात त्यांनी असा शोध लावलेला आहे की एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं जे नाव आलंय आणि अदानींच्या विरोधात अमेरिकेमध्ये जी केस दाखल झालेली आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या समोर शरणागती पत्करलेली आहे आणि भारताच्या हिताशी तडजोड करून हा मुक्त व्यापार करार केलेला आहे. अजून या व्यापार करारावर सह्या झालेल्या नाही आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कृषी आणि डेअरी उत्पन्न याच्यातून बाहेर ठेवण्यात आलेली आहेत. आम्ही या क्षेत्रांचं संरक्षण केलेलं आहे. या करारामध्ये नेमका तपशील काय आहे हे ऐकण्याची सुद्धा काँग्रेसची मानसिकता नाहीये. संसदेमध्ये या विषयावर जेव्हा पियुष गोयल बोलायला उभे राहिले तेव्हा काँग्रेसच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. म्हणजे करारामध्ये काय आहे हे या लोकांना माहीत नाहीये, ते ऐकण्याची इच्छा नाहीये आणि तरी या कराराला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे नेते सरसावलेले आहेत. कदाचित त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हा करार देश हिताला मजबूती देणारा आहे, या देशाला बळकटी देणारा आहे. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान होणाऱ्या या मुक्त व्यापार करारावरून जेव्हा अमेरिकेचे नेते भारताला सतत डेडलाईनच्या धमक्या देत होते तेव्हा पियुष गोयल सातत्याने एक विधान करत होते. ते असं म्हणत होते की या करारामध्ये भारताचं हित जर जपण्यात येत असेल तर हा करार आम्ही करू, आम्हाला डेडलाईनची अजिबात चिंता नाहीये. याचा अर्थ करार जर झाला तर भारताचं हित लक्षात घेऊन हा करार होईल आणि जर हित लक्षात घेण्यात येत नसेल तर हा करार होणार नाही, इतकं स्पष्ट पियुष गोयल यांनी सांगितलं होतं. तरी सुद्धा राहुल गांधी आता मोदी सरकारच्या विरोधात ओरड करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे नेते ज्या प्रकारची भाषा वापरतात ती अत्यंत शेलकी आहे. नरेंद्र मोदी यांना देशाच्या सत्तेवर या देशाच्या जनतेने बसवलेले आहे. त्यांच्या विरोधात जर राहुल गांधी यांच्यासारखा सुमार दर्जाचा टुकार नेता वाटेल ती विधानं करत असेल तर या देशाची जनता सहन करणार नाहीये. कारण राहुल गांधी यांचं कर्तृत्व काय, या देशावर चीनने जेव्हा डोकलाम संघर्ष लादला तेव्हा राहुल गांधी रात्रीच्या अंधारामध्ये चीनी अँबॅसेडर बरोबर चर्चा करत होते. राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा अशा देशद्रोही लोकांना भेटत असतात जे सतत भारताच्या वाईटावर असतात, भारताच्या वाईटाचा विचार करत असतात. त्यामुळे असा नेता पुन्हा जर देशाच्या विरोधात ओरड करत असेल तर त्यांना शांत कसं करायचं याची ताकद या देशाच्या जनतेमध्ये निश्चितपणे आहे आणि ही ताकद देशाच्या जनतेने विविध निवडणुकांमध्ये दाखवून दिलेली आहे. राहुल गांधी यांच्या गळ्यामध्ये पराभवाचे चपलाहार घालून 2 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन कॉल काय केला, त्याच्यानंतर भारतामधले अर्धवटराव राहुल गांधी चेकाळले, वाटेल ती बडबड करायला लागले आणि तिथे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मुक्ताफळं उधळायला सुरुवात केली. या बाईंचा IQ इतका जबरदस्त आहे की त्यांना टेरिफ लादणं आणि सँक्शन लादणं याच्यातला फरक कळत नाही. डोनाल्ड ट्रम्प हे देखण्या महिलांवर भाळलेलं नेतृत्व आहे आणि त्यामुळे कदाचित जेफ्री एप्स्टीन याच्याशी त्यांची अत्यंत घट्ट मैत्री होती. व्हाईट हाऊसमध्ये नियुक्त्या करण्याचा त्यांचा जो निकष आहे त्याच्यामध्ये देखणेपणा हा एक अत्यंत महत्वाचा निकष आहे. बरं, हा दावा मी करत नाहीये, हा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः केलेला आहे. अलीकडेच त्यांचं एक विधान प्रसिद्ध झालं. हे विधान होतं
अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ इंटेरियर डाउग बर्गम यांच्या पत्नीच्या संदर्भात. ते असं म्हणाले होते की डाउग बर्गम यांचा त्यांच्या पत्नीसह घोडेस्वारी करतानाचा मी फोटो पाहिला. मी तिला पाहिलं आणि डाउग बर्गम यांची व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती केली. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे आणि व्हाईट हाऊस या जागतिक महाशक्तीचं शक्ती केंद्र आहे. या व्हाईट हाऊसमध्ये कशा प्रकारे नियुक्त्या करण्यात येतात हे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कॅरोलिन काय बडबडते आणि कॅथरीनचा नवरा काय दिवे लावतो यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना काही फरक पडत नाही. त्यांच्या आजूबाजूला असे गुलाबांचे ताटवे फुललेले असले पाहिजे एवढीच फक्त त्यांची इच्छा असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केल्यानंतर ट्रूथ सोशलवर डोनाल्ड ट्रम्प यांनी जी पोस्ट टाकली त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारत रशियाकडून तेलाची खरेदी करणार नाही. व्हाईट हाऊसच्या देखण्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांना सुद्धा त्याच प्रकारची माहिती दिली की भारताने मान्य केलेलं आहे की आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. आता ट्रम्प यांची ही जुनी इच्छा आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये. त्यांच्या प्रेस सेक्रेटरीची सुद्धा तशा प्रकारची इच्छा असणं स्वाभाविक आहे. परंतु भारताने अधिकृतपणे हे सांगितलेलं नाहीये की आम्ही रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहोत. रशियाचे प्रवक्ते डिमिट्री पेस्कॉव यांचं सुद्धा अशा प्रकारचं विधान आलेलं आहे. ते असं म्हणाले की भारताकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना आलेली नाहीये की आम्ही तुमच्याकडून तेल खरेदी बंद करणार आहोत म्हणून. आगाऊ सांगावं लागतं ना, म्हणजे आज सांगितलं आणि उद्या बंद केलं असं होत नाही. तर तेल खरेदी करणारा देश कोणत्याही प्रकारे विधान करत नाहीये. जो देश तेल विकतो त्याने स्पष्ट केलेलं आहे की आमच्याकडे कोणत्याही प्रकारची सूचना नाहीये. ट्रम्प आणि त्यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट मात्र अशा प्रकारची विधानं करतायत. आता तुम्ही म्हणाल की ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी केलेलं विधान तुम्ही गंभीरपणे घेणार नाही का? तर मी म्हणतो आम्ही घेणार नाही आणि त्याचं कारण सुद्धा आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये ट्रम्प यांनी अशा प्रकारचं विधान केलं होतं. हे विधान सर्वत्र प्रसिद्ध सुद्धा झालं होतं. ट्रम्प असं म्हणाले होते की नरेंद्र मोदींनी मला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. आणि पुढे काय झालं? नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये भारताने रशियाकडून विक्रमी तेल विकत घेतलं. म्हणजे भारत रशियाकडून जी तेल खरेदी करत होता त्याचा उच्चांक नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रस्थापित झाला. त्याच्यामुळे ट्रम्प यांच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यायचं हे आपलं आपण ठरवायचं. आम्ही त्या विधानावर विश्वास ठेवू जे नरेंद्र मोदी करतील. आम्ही त्या विधानावर विश्वास ठेवू जे पियुष गोयल आणि डॉक्टर एस जयशंकर करतील. बाकी कुणाच्याही विधानावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. ट्रम्प यांचा इतिहास खोटं बोलण्याचा आहे, थापा मारण्याचा आहे, दिशाभूल करण्याचा आहे. डॉक्टर एस जयशंकर जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत, 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत, अनेक महत्त्वाची गाठीभेटी घेत आहेत. ट्रम्प यांनी डॉक्टर जयशंकर यांच्या तोंडून वदवून घ्यावं की आम्ही रशियाचं तेल विकत घेणार नाही आहोत. ज्या दिवशी जयशंकर हे शब्द बोलतील, अशा प्रकारचं विधान करतील, तेव्हा भारतीय त्यांच्यावर निश्चितपणे विश्वास ठेवतील. कारण डॉक्टर एस जयशंकर अत्यंत परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते बोलताना कोणाची भिडबाड ठेवत नाहीत. ते फक्त भारताच्या हिताची भूमिका मांडत असतात आणि भारताच्या भूमिकेबद्दल जगाच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचं काम करत असतात. डोनाल्ड ट्रम्प हा काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाहीये. खोटं बोलणं, थापा मारणं, दिशाभूल करणं ही डोनाल्ड ट्रम्प यांची सवय आहे. त्यामुळे अमेरिकेबरोबर करार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरेशी काळजी निश्चितपणे घेतली असेल. त्यांच्यासमोर अमेरिका आणि युरोपच्या कराराचं उदाहरण आहे. या करारानंतर जो घोळ झाला तो नरेंद्र मोदी यांनी अत्यंत जवळून पाहिलेला आहे. युरोप बरोबर व्यापारी करार केल्यानंतर व्हाईट हाऊसने एक प्रेस स्टेटमेंट काढलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी विधानं केली होती. ते असं म्हणाले होते की युरोपातले देश अमेरिकेकडून 750 अब्जाचं इंधन विकत घेतील आणि अमेरिकेमध्ये $600 अब्ज गुंतवणूक करतील. त्याच्यानंतर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन ज्या अलीकडे भारतामध्ये आल्या होत्या त्यांनी कानावर हात ठेवले आणि ते असं म्हणाले की असं काही ठरलेलं नाहीये म्हणून. म्हणजे ट्रम्प 4 दिवसातच उघडे पडले. त्यांनी जे विधान केलं होतं ते खोटं होतं हे स्पष्ट झालं. भारताला हे सुद्धा माहिती आहे की अमेरिका आणि युरोप दरम्यान व्यापार करार झाल्यानंतर ट्रम्प यांनी युरोपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यांनी ग्रीनलँडचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला आणि युरोपातल्या देशांशी ट्रम्प कसे वागले हे नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे अमेरिकेबरोबर व्यापार करार करताना मोदी यांनी पुरेशी खबरदारी घेतली असेल याच्याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही आणि देशातल्या जनतेचा सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. कॅरोलिन लेविट भारताच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारची विधानं करतायत की भारताने अमेरिकेमध्ये $500 अब्ज गुंतवणूक करण्याची मंजुरी दिलेली आहे आणि भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाची खरेदी करणार आहे. याच्या संदर्भात पियुष गोयल जेव्हा संसदेमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा काँग्रेस पक्षाचे खासदार संसदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण होईल आणि पियुष गोयल बोलूच शकणार नाहीत अशा प्रकारचे प्रयत्न करत होते. काँग्रेसच्या अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. राहुल गांधी संसदेच्या बाहेर येतात, पत्रकारांना माहिती देण्याचा प्रयत्न करतात आणि ही माहिती तद्दन चुकीची असते.
पत्रकारांच्या माध्यमातून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, राहुल गांधी मनोज नरवणे यांचं नाव घेऊन नरेंद्र मोदी यांना चीनच्या संदर्भात आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतायत, जो प्रयत्न नरवणे यांनी कधीही केला नव्हता. त्यांनी अनेक मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की चीनला आम्ही सडेतोड उत्तर दिलं, चीनला आम्ही देशाची 1 इंच जमीन सुद्धा घेऊ दिली नाही. या संदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी जेव्हा जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा मोदींनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. राहुल गांधी यांच्या संदर्भात मात्र नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी घोडचूक केलेली आहे. जे राहुल गांधी यांची जागा तुरुंगाच्या कोठडीमध्ये आहे, ते राहुल गांधी आज संसदेमध्ये उभं राहून सरकारच्या विरोधात बोलतायत, या देशाच्या विरोधात बोलतायत. त्याचं एकमेव कारण नरेंद्र मोदी हे आहेत. राहुल गांधी यांचं नागरिकत्व, त्यांचा भ्रष्टाचार, हे जे सगळे खटले आहेत ते जर नरेंद्र मोदी यांनी फास्ट ट्रॅक केले असते, या खटल्यांचे जर भराभर निकाल लागले असते, तर राहुल गांधी कदाचित दिब्रुगड जेलमध्ये खलिस्तानी दहशतवादी अमरितपाल सिंह याच्या शेजारच्या कोठडीमध्ये खडी फोडत बसले असते. अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान जो मुक्त व्यापार करार होणार आहे त्याच्या संदर्भात चिवचिव करणारी अमेरिकेतली एक देखणी आणि भारतातला एक अर्धवट राव यांच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी माझी भूमिका मांडली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.